जय शिवराय मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून नवरात्रीपासून अर्थात दसऱ्यापासून देशामध्ये नवीन 25 लाख गॅस कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देण्यासाठी मंजुरी दिलेली होती आणि याच्याच अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज घ्यायला सुरू करण्यात आलेले आहे। तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस वितरकाकडे एजन्सीकडे देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून अर्ज सादर करू शकता किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता। आणि हाच अर्ज कसा करायचा हे आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या PMUYच्या वेबसाईटवरती यायचे। तुम्ही गुगलच्या माध्यमातून PMUY सर्च करू शकता। PMUYच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या योजनेबद्दलची काही सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये योजना कशा प्रकारे राबवली जाते, लाभ काय दिले जातात वगैरे आपण सर्व या ठिकाणी पाहू शकता। आतापर्यंत याच्या अंतर्गत किती कनेक्शन देण्यात आलेले आहेत, किती कनेक्शन दिले जाणार आहेत, त्याची सर्व स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आणि मित्रांनो, याच वेबसाईटवरती तुम्हाला वरती काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला PMUY कनेक्शन। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एलिजिबिलिटी काय, याच्या अंतर्गत पात्रता काय आहे, कोण लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतात, डॉक्युमेंट काय काय लागतात, हे सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेले डॉक्युमेंट काय लागतात हे आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यावरती वरती एक ऑप्शन आहे क्लिक हिअर टू अप्लाय, त्याच्यावरती क्लिक करायचे। याच्यानंतर तुम्हाला इंडियन, भारत गॅस किंवा HP कोणत्या गॅस कंपनीकडे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कोणत्या कंपनीचा गॅस घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत। समजा तुम्हाला इंडियनचा असेल तर इंडियनच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी तुम्हाला इंडियनच्या वेबसाईटवरती लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल। लॉग इन नसेल तर आपण त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता जर तुम्हाला इंडियनचा गॅस घ्यायचा असेल तर। आता आपण हे जे काही गॅस कनेक्शनसाठी अप्लाय करणार आहोत ते भारतचं करणार आहोत, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, भारत गॅसवरती क्लिक करायचंय, क्लिक हिअर टू अप्लाय। भारत गॅसचे क्लिक हिअर टू अप्लाय वरती केल्यानंतर माय भारत गॅसची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला न्यू LPG कनेक्शनच्या रजिस्ट्रेशनसाठीचं पेज खुलणार आहे। याच्यामध्ये टाईप ऑफ कनेक्शन मध्ये आपण पाहू शकता उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन ही बाब याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली, त्याच्यावरती क्लिक करायचे। आणि याच्या खाली आपण पाहू शकता रेग्युलर LPG कनेक्शन सुद्धा दाखवले। आता आपण उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन या ठिकाणी क्लिक करायचंय, आय हायर बाय डिक्लेअर वरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं जाईल ते म्हणजे राज्य निवडण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र निवडायचे। महाराष्ट्र निवडल्यानंतर याच्या खाली आहे जिल्हे निवडण्याचे ऑप्शन। याच्यामधून आपला जो जिल्हा, ज्या जिल्ह्या अंतर्गत आपला पत्ता असेल, आपल्याला जिथे गॅस कनेक्शन घ्यायचे तो जिल्हा निवडायचा आणि शो लिस्ट वरती क्लिक करायचे। शो लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामधले भारत गॅसचे जेवढे वितरक असतील, आता आपण भारत गॅस निवडले म्हणून HP असेल तर HPच्या अंतर्गतचे वितरक दाखवले जातील। आता भारतच्या अंतर्गत जेवढे वितरक आहेत ते वितरक दाखवले जातील आणि याच्यामध्ये आपला जवळचा वितरक एजन्सी निवडायचे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर विचारला जाईल, ज्या लाभार्थ्याच्या नावावरती आपण गॅस कनेक्शनसाठी महिलेच्या नावावरती अप्लाय करतोय त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचे। जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP टाकून आपल्याला प्रोसीड करायचे। न्यू KYC वरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल, उज्ज्वला 3.0 KYC। आता न्यू KYC म्हणजे नवीन अर्ज करतो। याच्यामध्ये आपली मायग्रंट फॅमिली आहे का विचारलं जाईल, नाही। याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मध्ये आपल्याला काय द्यायचंय, रेशन कार्ड। फॅमिली आयडेंटिफायर मध्ये आपल्याला रेशन कार्ड या ठिकाणी कंपल्सरी मागितलं जाणार आहे। रेशन कार्डचा जो नंबर असेल, आपल्याकडे नवीन नंबर असेल तो नवीन डिजिटचा नंबर द्यायचा आहे, जुना नंबर असेल तो नंबर याच्यामध्ये द्यायचा आहे। आणि याच्यानंतर आपलं जे काही राज्य असेल या रेशन कार्डचं ते राज्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं। त्याच्यानंतर टाईप ऑफ स्कीम, याच्यामध्ये आपण जनरल, SC ST कोणत्या प्रवर्गातून आपण अर्ज करणार आहात। SC ST व्यतिरिक्त जर OBC वगैरे असेल तर तुम्हाला ऑदर निवडायचं आहे। SC अंतर्गत असेल तर SC आणि ST अंतर्गत असेल तर ST। इतर कुठलाही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसेल तर तुम्ही 3.0 जनरल निवडू शकता। OBC मध्ये असेल तर ऑदर निवडू शकता। याच्यामधून आपला प्रवर्ग निवडायचा आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर योजनेचा मेन अर्ज खुलणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पुढे अर्ज भरायचा आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला पहिले एक डिक्लेरेशन द्यायचंय, आय कन्फर्म हिअर बाय कलेक्टेड अवेलेबल आधार, जे काही माझा आधारचा डाटा आहे तो मी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या बेनिफिशरीच्या व्हेरिफिकेशनसाठी देणार वगैरे त्याला आपल्याला टिक करायचं आणि हे डिक्लेरेशन कंपल्सरी या ठिकाणी द्यायचंय।
हे डिक्लेरेशन दिल्यानंतर तुमच्या रेशन कार्डनुसार तुमच्या कुटुंबामध्ये जे काही 18 वर्षाच्या वरील जे व्यक्ती आहेत ते किती आहेत, अडल्ट किती आहेत, म्हणजे तुम्ही धरून जर 3 असाल तर तुम्हाला 2 द्यायचे, तुम्ही धरून जर एकच असेल पती पत्नी तर 1 द्यायचे. आता जेवढे काही असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. 2 व्यक्ती असतील तर दोघांची माहिती द्यायची, त्याच्यामध्ये पती किंवा कोण आहे. आणि जर एखाद्याचं आधार कार्ड नसेल, वडील वारलेले असतील, रेशन कार्डवरती नाव आहे, सासू असेल, सासरे असतील, आई असतील, कोणी असेल तर त्याचं रिझन फॉर आधार अनअवेलेबल हे त्या ठिकाणी द्यायचे. आणि अशा प्रकारे जे काही लाभार्थी असतील त्यांची माहिती ऍड न्यू फॅमिली मेंबर करून त्या ठिकाणी ऍड करायची. आता याच्या खाली 2 डिक्लेरेशन आहे, ते वितरकाच्या माध्यमातून दिले जाणारे डिक्लेरेशन आहे. याच्यामध्ये जर समजा कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसेल किंवा इतर काही असेल तर ते त्या दोन्हीला आपल्याला अनटिक सोडायचे. या ठिकाणी जे टिक केलंय ते अनटिक ठेवायचे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये लाभार्थ्याचं मिस्टर मिसेस जे काही, आता आपण या महिलाच्या नावावरती अर्ज करतो तर आपल्याला MS द्यायचे, पूर्ण नाव आधारनुसार जे काही असेल ते द्यायचे, पहिलं नाव, मधलं नाव, पतीचं जे काही असेल नाव, आडनाव, आणि त्याच्यानंतर जन्मतारीख, आधारनुसार असलेली जन्मतारीख आपल्याला याच्यामध्ये द्यायची. याच्यानंतर पुढे आपल्याला जन्मतारीख निवडल्यानंतर जे काही आपल्याला LPG कनेक्शनसाठीचं जे आपल्याला ॲड्रेस असेल तो ॲड्रेस द्यायचा आहे. आता ॲड्रेसमध्ये आपण पाहू शकता POA कॅटेगरी म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस, आपल्याला त्या ठिकाणी राहत असल्याचा रहिवाशाचा पुरावा. याच्यामध्ये वोटर ID, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा आधार कार्ड, लीज ॲग्रीमेंट वगैरे वगैरे जी कागदपत्र आपण देतो पुराव्या रहिवासी पुरावा ते त्या ठिकाणी द्यायचे. आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर आपल्याला पुढे त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपला घर नंबर, फ्लॅट नंबर, जवळचा लँडमार्क वगैरे जी काही माहिती असेल ती माहिती त्या ठिकाणी द्यायची. खेडेगावात राहत असाल तर हा मार्ग हनुमान मंदिराजवळ किंवा इतर मंदिराजवळ वगैरे वगैरे आपण त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर मेन याच्यामध्ये पिनकोड, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मग जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला पिनकोडची यादी दाखवली जाईल, त्या जिल्ह्यामध्ये असलेले पिनकोड. तर त्याच्यामधून आपल्या गावासाठी जो पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. पिनकोड निवडल्यानंतर जो ब्लॉक असेल, जे आपलं पोस्ट ऑफिस असेल ते आपल्याला पोस्ट ऑफिस त्याच्यामध्ये दाखवलं जाणार आहे. जे आपलं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस BO आपल्याला निवडायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय द्यायचंय, मेल ID द्यायचा आहे. मेल ID दिल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर असेल, आधारशी लिंक असलेला असेल किंवा या योजनेमध्ये आपल्याला जो वापरायचा तो मोबाईल नंबर असेल, तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. याच्यानंतर आपला POI अर्थात प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तो काय असणार आहे, तर आधार आपण दिलेला आहे, तर आधार आपल्याला या ठिकाणी निवडायचे. पुढे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय आधारवरती क्लिक करून आपण आपलं आधार या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. आता आधारची जर साईट चालू नसेल तर ते तुमचं त्या ठिकाणी व्हेरीफाय होणार नाही, आणि व्हेरीफाय जरी नाही झालं तरी तुम्हाला तो आधार नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर आधारनुसार जे काही नाव असेल ते वगैरे आपल्याला या ठिकाणी द्यायचे. याच्यानंतर आपल्याला IFSC कोड द्यायचा, IFSC कोड व्हॅलिडेट करायचा. IFSC कोड व्हॅलिडेट केल्यावर आपली जी काही ब्रँच असेल ते आपल्याला ऑटोमॅटिकली दाखवली जाणार आहे. याच्यानंतर आपल्याला अकाउंट टाईप किंवा जे काही अकाउंटचा नंबर, बँकेच्या अकाउंटनुसार आपलं असलेलं नाव आणि अकाउंट नंबर आपल्याला 2 वेळेस द्यायचा. एक वेळेस अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय कन्फर्म अकाउंट नंबर देऊन क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला पॅकेज सिलेक्शनमध्ये 5 किलोवाला पाहिजे की 14.2 वाला पाहिजे, ते पॅकेज सिलेक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. छोटा गॅस आणि मोठा गॅस दोन्ही गॅसपैकी आपण एक निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ग्रामीण भागातील आहात का शहरी भागातील आहात, रुरल अर्बन असं दाखवलं जाईल. आपण ग्रामीण भागातून असाल तर आपल्याला रुरल सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर रुरल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा, तालुका आणि गाव निवडावं लागणार आहे. आणि जर अर्बन असेल तर अर्बनमध्ये सुद्धा आपल्याला जिल्हा आणि सब डिस्ट्रिक्ट जे काही शहर असेल ते शहर निवडावं लागणार आहे. ग्रामीण असेल तर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पुन्हा त्याच्यामधून सब डिस्ट्रिक्ट, तालुका दाखवला जाईल, तालुका निवडायचा आहे. आणि तालुक्याच्या अंतर्गत आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्याला याच्यामध्ये निवडावं लागणार आहे. आता डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज हे निवडल्यानंतर खाली आपल्याला एक परत डिक्लेरेशन द्यायचं आहे की ही जी काही माहिती आपण दिलेली आहे ती माहिती बरोबर आहे, आणि माहिती जर खोटी आढळल्यास आपला अर्ज या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. हे सर्व आपल्याला टिक करून सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे, आपला हा अर्ज सबमिट होणार आहे. आपली KYC सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. एक आपल्याला रिक्वेस्ट ID जनरेट झालेला आहे, आणि याच रिक्वेस्ट IDच्या आधारे आपल्याला आता पुढे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ताबडतोब आपल्याला एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपण आपले डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये काय, आपला कनेक्शन ID, नाव, जन्मतारीख, याच्यानंतर रेशन कार्ड नंबर आणि सबमिशन स्टेटस पेंडिंग आहे, अद्याप पूर्ण अर्ज आपला सबमिट झाला नाही. याच्यामध्ये रेशन कार्ड आपल्याला कंपल्सरी अपलोड करायचे. याच्यानंतर आधार, महिलेचं जे आधार असेल ते कंपल्सरी याच्यामध्ये अपलोड करायचे. याच्यानंतर एक डिप्रिव्हेशन डिक्लेरेशन आहे, एक फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. डिप्रिव्हेशन डिक्लेरेशन फॉर पुअर हाऊसहोल्ड अशा प्रकारचे एक डिक्लेरेशन याच्यामध्ये द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या कुटुंबात कोणी 10,000पेक्षा जास्त महिना पगार घेत नाही, किंवा आपलं बिलो पोवर्टी लाईन आहेत, किंवा आपल्याकडं गॅस
घेण्याची ऐकत नाही वगैरे वगैरे अशी जी काही माहिती आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला भरायची आहे. आणि 2 पानाचा हा गॅसचा फॉर्म आहे, हा डिक्लेरेशन फॉर्म आहे, हा आपल्याला डाउनलोड करायचा आहे, त्याची प्रिंट काढायची आहे, त्याच्यामध्ये तो स्वतः भरायचा आहे आणि भरून लाभार्थ्याची खाली सही करून हा आपल्याला पुन्हा एकदा या डॉक्युमेंटमध्ये अपलोड करायचा आहे. मग आता बरेच जण म्हणतील मग हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ताबडतोब आला तर मी तर हा फॉर्म माझ्याकडे आधी घेतला नव्हता, मग कसं करायचं? याच्यामध्ये पतीचं आधार कार्ड एक आपल्याला 4थं डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. ही कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपण जर त्याचबरोबर अपलोड नाहीत केली तर पुन्हा सुद्धा आपण करू शकतो. जसं की आता फॉर्म आपण डाउनलोड केला, पुन्हा भरला तर पुन्हा कसं करायचं? मग मेन वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता भारत गॅसच्या वेबसाईटचाही ॲड्रेस आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला अपलोड डॉक्युमेंट नावाचे ऑप्शन दिलेले आहे. या अपलोड डॉक्युमेंट्स मधून सुद्धा आपण परत डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मग यावेळेस आपल्याला काय लागणार आहे तर टाईप ऑफ कनेक्शन मध्ये आपल्याला उज्ज्वला 2.0 न्यू कनेक्शन सिलेक्ट करायचंय. याच्यानंतर आपल्याला जो रिक्वेस्ट आयडी आलेला होता तो रिक्वेस्ट आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे. ते टाकल्याबरोबर आपला मोबाईल नंबर दाखवेल, त्याच्या खाली कॅप्चा कोड दिलेला असेल, तो कॅप्चा कोड पाहायचा, तो एंटर करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे. कॅप्चा कोड टाकून सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक ओटीपी पाठवला जाईल. हा मोबाईलवरती आलेला जो ओटीपी असेल हा ओटीपी आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. जनरेट ओटीपी करून आलेला ओटीपी एंटर करून सबमिट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला पहिली विंडो दाखवली होती तीच विंडो परत एकदा दाखवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये महिलेचं रेशन कार्ड, आधार कार्ड, पतीचं आधार कार्ड आणि तो फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपलं पुढे व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर आपला हा अर्ज मंजूर नामंजूर होणार. मग आता स्थिती चेक करण्यासाठी काय तर भारत गॅसच्या वेबसाईटवरती पुन्हा आपल्याला शेवट एक ऑप्शन दिलेली आहे चेक स्टेटस. या चेक स्टेटसमध्ये आपण सेम माहिती भरून जो आपला टोकन नंबर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ओटीपी टाकून आपण तपासू शकता की सध्या आपल्या अर्जाची स्थिती काय. तर त्याच्यामध्ये जोपर्यंत तुमचा अर्ज अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत पेंडिंग दाखवलं जाईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर पुढे जर तुम्हाला काही त्या ठिकाणी असतील प्रक्रिया तर त्याच्यामध्ये तुम्हाला वितरकाच्या माध्यमातून कळवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने हा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठीचा अर्ज भरू शकता. या योजनेच्या संदर्भात जी काही सविस्तर माहिती, अटी शर्ती, पात्रता वगैरे वगैरे याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. याच्या अंतर्गत फायदे काय होतात ते सुद्धा सांगितलेले आहे आणि अशा प्रकारे आता या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या कोट्या अंतर्गत आपण हे अर्ज करू शकता. हा ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी स्वतः अर्ज करू शकतो, जवळच्या आपल्या एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरती सुद्धा करू शकतो. आणि जर हे शक्य नसेल किंवा आपल्याला जर काही याच्यात समस्या असतील किंवा जर काही शंका असतील तर आपण आपल्या जवळच्या गॅस वितरकाकडे सुद्धा हा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. आशा करतो आपणास नक्की उपयोग पडेल आणि नक्की समजेल. धन्यवाद.